तर आजच्या विधान परिषदेच्या या निकालावर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि त्यासोबतच सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। नागपूरमध्ये काँग्रेसची मतं फुटली असं तुम्ही म्हणता, भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटली। 330 मतं भाजपजवळ होती, 119 मतं आमच्याजवळ होती, 500 बहुमत त्यांच्याजवळ होतं आणि आम्हाला आता 152 मतं मिळाली। मग भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटलीत। त्याच्यामुळे नागपूरची कहाणी सांगून भंडारा गोंदियाचं पाप लपवण्याचं काम भाजप करत असेल तर हे दुर्भाग्य आहे। महायुतीमध्ये आपसातले खूप मोठे भांडणं आहेतच, हे आपल्याला पाहायला मिळतात। एखाद्या वेळेस ते तिघही एकत्रित येतात। लोकशाहीची हत्या करण्याच्या नंतरसुद्धा मुख्यमंत्री सांगत असतील की आमचं ऑपरेशन टायगर सक्सेस झालं, त्याला शिक्कामोर्तब करत असतील तर ही प्रकारची एक लोकशाहीची हत्या आहे। आणि ग्राउंडवरती थोरात साहेब असतील, यशोमतीताई असतील किंवा धीरज देशमुख असतील, जे कॅन्डिडेट दिले त्यांच्याबरोबर ताकदीनं या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। त्यामुळे लढाईची आमची मानसिकता नाही असं म्हणणं चुकीचं आहे। जिल्हा परिषद आम्ही लढवल्या, बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शेवटी आकडेवारी यातली महत्त्वाची आहे आणि ती आकडेवारी जर समजा जवळपास असती तर प्रत्येकानं प्रयत्न या ठिकाणी केला असता। नाही, तो अमरावती असू दे, चंद्रपूर असू दे, आमच्या अंतर्गत काही गोष्टी झालेल्या आहेत, त्याचा विचार आम्ही निश्चितपणे पक्षांतर्गत या ठिकाणी करू।